सकाळ सकाळ ना कामाची खूपच घाई असते. मुलांचं टिफिन वगैरे बनवायचं असतो ना, त्यामुळे ना सकाळी लवकर उठून ना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण घरामध्ये ना आई, मी आणि भाग्यश्री असल्यामुळे ना सकाळच्या कामाची एवढं ताण बसत नाही. एकजण बाहेरचं काम करतं, एकजण घरातलं काम करतं आणि सगळं काही बाकीचं मुलांचं सगळं एकजण बघतं. तर स्वयंपाक एकजण करायला लागतं. काही कोणाला जेवढं काम जमतंय ना, तेवढं काही काम करून ना मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी सकाळची चालू होते. इकडं भाग्यश्री ना भाजी टाकत होते आणि नंतर म्हटलं भाजी टाकल्यानंतर मी चपाती वगैरे बनवून घेतल्या. Die Welt noch nicht der hast du die gestern die war आहेत का त्याच्यात हे व्यवस्थित सगळ्यांच्या डब्यात माझ्या आहे नंतर त्याच्यात थोडी भरली का? हा माझंच दिसतोय पेन आई किती छान शेप येतोय बघ तुम्ही गाडी पर्यंत जाऊस तर आगा मी पोचती तुम्ही गाडीत बसून सकाळ सकाळची देवपूजा करायची होती, पण आज देवपूजेला खूप सारा लेट झालेला आहे आणि आता मी इथं फुलं न्यायला आली आहे. घराचं रिनोव्हेशनमुळे ना सगळीकडे विटा वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत. तरी पण मी तुम्हाला दाखवते जास्वंदीचं झाड आज कसं फुललंय ते. 2-3च लागले फुलं आज. दोनच फुलं लागले, पण दुसरीकडे आहेत चाफा वगैरे, तर चाफ्याची वगैरे घेऊन यावे. मोगऱ्याला पण नाही येत लागले आज. चाफ्याला पण फुल बघा कसं लागलं. तोडली पण कुठं दिसतंय हो. आपल्याला कधीतरी होत ते. हो तेवढं लागायचं. तुळस इकडेच ठेवायला पाहिजे. हो जळली तुळस पण जळायला लागली. अवं काढतो की पण कमातरी करतो. एवढी लमक व्हायचं. एवढे लमक व्हायचं. तुळस वाळून चालली. हे देवघर ना खूप दिवसापासून आहे. म्हणजे आम्हाला आता हे बदलायचंय. एक मोठं देवघर घ्यायचंय. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की मी कोणत्या टाईपचं देवघर घेऊ? मी विचार करते, की लाकडाचं असतं ते सागाचं वगैरे ना तशा टाईपमध्ये मोठं घ्यावं, की छोटंसंच घ्यावं, गाराचं वगैरे असतं ते घ्यावं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सुचवा, की तुमच्याकडे काय आयडिया आहेत का वगैरे. तर मी तसं देवघर नक्कीच घेऊन येईन. आणि तुळस आणि आमची तुळस पण आता सध्या काम चालू असल्यामुळे तुळस काढून ठेवलेली आहे. कट्टा वगैरे होता त्यामुळे. तुळशीसाठी पण मला एक सांगा तुम्हाला काही सजेस्ट होतंय का, की कोणती तुळस वगैरे घेऊ? म्हणजे तुळशीचा जो कट्टा असतो त्याच्यावरती ठेवायला. तुळशी वृंदावन बोलतो ना आपण त्याला. तर तुळशी वृंदावन पण घ्यायचं आहे. तर ते कसं कोणत्या टाईपमध्ये चांगलं बेटर पडेल ना, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारचे 12 वाजले आणि हे सकाळपासून दुपार 12 वाजेपर्यंतच रुटीन मी शेअर करते तुमच्यासोबत. आता मस्त जेवण करते कारण खूप भूक लागलेली आहे. जेवायला घेतली शेपूची भाजी, खारे शेंगदाणे आहे, थोडंसं लोणचं घेतलं, दही आणि टोमॅटो. चला आता मस्त जेवण करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.